नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. शालार्थ आयडी घोटाळा. शिक्षक भरतीमध्ये शालार्थ आयडी महत्वाचा हा आयडी क्रमांक असतो, ज्या क्रमांकानेच या शिक्षकांना पगार दिला जातो. सो हा आयडी क्रमांक एकदा जनरेट झाला की त्या नावावरती सॅलरी जमा होत असते. आणि यामध्येच गेल्या 2019 पासून मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे. हा घोटाळा 100 कोटींपर्यंत गेलेला आहे. या संदर्भातलं पेपरला न्यूज पण आलेला आहे. थोडक्यात काही न्यूज बघूया आपण. आणि एक मुद्दा आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये हा गेलेला आहे की जे घोटाळ्यामध्ये सामील असणारे शिक्षकांची नावं आहेत, त्या शिक्षकांचे सध्या वेतन थांबवले होते. पण थांबवल्यानंतर उच्च न्यायालयाने ही वेतन द्यायला लावली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने ह्या वेतनावर परत बंदीचा आदेश काढलेला आहे. सो थोडक्यात बघूया नेमकं हे प्रकरण काय. थोडक्यात तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की टाका की अशा पद्धतीने शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये संशयित असणारे जे शिक्षक आहे त्यांची सॅलरी थांबवायला पाहिजे की नको थांबवायला पाहिजे, त्यांना नेमकं त्यांच्यावरती काय शिक्षा त्यांना दिली पाहिजे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. बघूया एक एक मुद्दा. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीने होळी आणि धुलीवंदनानिमित्त 2 दिवस म्हणजे 3 मार्च पर्यंत रात्री 12 पर्यंत कोणतीही बॅच तुम्ही घेतली तर तुम्हाला 10% डिस्काउंट आहे. त्यातल्या त्यात तुम्ही टीईटीची जर बॅच घेतली, टीईटीच्या बॅचवर सुद्धा 10% डिस्काउंट आहे. होली नावाचा कुपन कोड वापरू शकता तुम्ही आणि दोघांपैकी कोणती बॅच तुम्ही घेऊ शकता. दोन्ही बॅचमध्ये सारखेच फीचर्स आहेत. तुम्हाला टीचर शिकवणारी जी फॅकल्टी टीम आहे ती सुद्धा सेम असणार आहे. सो हवी ती बॅच तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला ही पुस्तकं सुद्धा अवेलेबल झाली आहे. 2026 अद्ययावत आवृत्तीसह ही पुस्तकं अवेलेबल आहे. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. 2 रुपयाची बॅच सुद्धा इथे अवेलेबल आहे. हवी ती बॅच तुम्ही लगेच परचेस करू शकता. यासाठी ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे. डायरेक्ट डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. बघा ही बातमी आहे लोकसत्ताला आलेली. सुरुवातीला नियुक्तीसाठी 25 लाख घेणाऱ्या मेश्रामला अटक. मेश्राम नावाचे सद्गृहस्थ आहे जे की इथे शिक्षक भरतीच्या घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. ते सचिव होते, राजू मेश्राम सचिव यांना अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर आपण बघितली पुढची न्यूज तर शालार्थ आयडी घोटाळा विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनाही अटक केली होती. नागपूरचीच बातमी बघा. वैशाली जामदार ह्या कोण होत्या तर 2021 ते 23 मध्ये उपसंचालक होत्या. 2019 पासून बोगस शालार्थ आयडी जारी झाल्याची बाब चौकशी समोर आली. जामदार यांच्या कार्यकाळातही असे प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या कार्यकाळात 211 बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आली होती. ही बातमी आहे 24 मे 2025 ची. त्यानंतर पारधी वंजारी जामदारानंतर मेंढे एसआयटीच्या रडारवर यांना सुद्धा पकडण्यात आलं होतं. 100 कोटीपेक्षा जास्त उलाढाल झाल्याची बातमी समोर येते. जामदार यांना 26 तर वंजारी यांना 27 पर्यंत PCR झाला होता. धक्कादायक खुलासे होणार होते. आणि पुढे जर आपण बघितलं तर काय आहे नेमकं हे प्रकरण. तर ह्या प्रकरणामध्ये 2019 पासून बोगस शालार्थ आयडी बनवून शिक्षकांना नियुक्त करण्यात येत होतं. 2025 पर्यंत हा घोटाळा सुरू होता आणि यामध्ये भरपूर पैशांची उलाढाल झाली होती. तत्कालीन उपसंचालकांपासून तर सर्वच संबंधित या घोटाळ्यात गुंतले होते. 622 शिक्षकांपैकी 75 शिक्षकांची नियमानुसार तर उर्वरित 547 शिक्षक बोगस आहेत. या शिक्षकांकडून नियुक्तीसाठी 20 ते 25 लाख रुपये घेण्यात आल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आले. सरासरी 20 लाख जरी पकडले तर 100 कोटींच्या वर हा घोटाळा झाल्याचं समोर येत आहे. त्याचबद्दलची एक न्यूज आलेली आहे बघा. शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला वेग. शेकडो शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार होती. आणि आत्ताची अपडेट म्हणजे 28 फेब्रुवारी 2026 ची अपडेट आहे. घोटाळ्यातील शिक्षकांना वेतन देण्याचा आदेश रद्द. म्हणजे झालं असं होतं, याचा रद्द जो आदेश आला तो कुणाचा आहे, सर्वोच्च न्यायालयाचा आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी एक गुन्हा दाखल. कधी शाळेत न गेलेली महिला सुद्धा कागदोपत्री शिक्षक होती. इथे डीएड बीएड झालं, टीईटी दिली, सीडी दिली, टेट दिली, एवढे मोठे स्कोर असून सुद्धा शिक्षक भरती होत नाही, शिक्षक भरतीच केले जात नाही. आणि इथे मात्र काही नसताना, डॉक्युमेंट सुद्धा नसताना घरी बसून एक शिक्षिका निवांत पेमेंट घेते. चाललं काय नेमकं हे. सो यावरती आता सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो महत्वाचा आहे. यात सांगितलेलं असं आहे की शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी शिक्षकांना वेतन अदा करण्याचा, आता इथे आरोपी डायरेक्टली म्हटलेलं, मी संशयित म्हटलं पण इथं आरोपी डायरेक्ट म्हटलेलं आहे, अदा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अवैध ठरवून रद्द केला. न्यायमूर्ती एम सुंदरेश व विपुल पांचोली यांनी हा निर्णय दिला. वादग्रस्त आदेशाविरोधात राज्य सरकारने विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. म्हणजे नागपूर खंडपीठ, नागपूर उच्च न्यायालयाने इथे आदेश दिले होते की ठीक आहे, हे आरोपी आहेत, यांना वेतन थांबू नये, यांचं वेतन चालू ठेवा. फायनल जेव्हा निकाल लागेल त्यांचा त्यावेळेस ते रद्द करावं, हा त्यांचा हेतू होता. पण उच्च न्यायालयाच्या अगेन्स्ट राज्य सरकार हे सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने यांचे वेतन थांबवलेले आहे. यांचे वेतन जर द्यायला लागले असते तर किती कोटीपर्यंत त्यांना वेतन द्यावं लागले असते.
असते. सो यांचे वेतन आता थांबवलेलं आहे. 65 कोटीपर्यंत त्यांचे वेतन द्यायला पैसे लागले असते, त्यांचं आता वेतन थांबवण्यात आलेलं आहे. सो ही बातमी समोर येते. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की शालार्थ आयडी घोटाळा ज्या पद्धतीने हा घातला गेला 2019 पासून, याच्यामध्ये अगदी तथाकथित सचिव संचालकांपासून ते खाली बोगस क्लर्क पर्यंत सुद्धा ही सगळे पाळेमुळे आहेत. ही अजूनही वाढतच चाललेली आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आता यांच्यावरती कारवाई झाली, यांचं वेतन थांबवलेलं आहे. एक शिक्षक म्हणून, एक अभियोग्यता धारक म्हणून आणि तटस्थपणे बघून या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारे जर बोगस शिक्षक भरती होत असेल तर समोर आणली गेली पाहिजे, याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, कारण भविष्यात सुद्धा अशी कोणी हिंमत नको करायला. सो तुम्हाला काय आवडतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जाताना परत एकदा सांगतो, होळी आणि धुलीवंदनानिमित्त 3 मार्च 2026 रात्री 12 पर्यंत तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या सगळ्या बॅचेसवरती 10% ऑफ आहे. त्यात तुम्ही जर टीईटीच्या बॅचेस घेतल्या तर त्यासाठी कुपन कोड तुम्हाला वापरायचा, होली नावाचा. हा कुपन कोड वापरून तुम्ही 10% डिस्काउंट बॅचमध्ये घेऊ शकता. या संदर्भात खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली. काय अडचण असेल हेल्पलाईन नंबरला कॉल करा, अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.